सद्गुरु श्यामनाथ महाराज सद्गुरु दास महाराज देवती बळे धरिला सायासी करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वै नारायण तेची झाले तुका म्हणे आसी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय नारायण तेची झाली पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम हे दुसरी चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचकृपाने कथेचा विस्तार पंचकृपाने कथेचा विस्तार कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी धन्य प्रताप पायाचा 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 धन्य प्रताप पायाचा
पायाचा धन्य प्रताप 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 पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा रे माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराई काय व्हावे उतराई काय व्हावे उतराई काय व्हावे उतरा हे माझ्या सद्गुरुराजाता माझ्या काय हो उतराई धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराई त्याची चरण माझी डोई ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय जटाधराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मत्नकाराय महेश्वराय ते नमस्कारुणी आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देका तया नमन दंडवट ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला देव तिही बळे धरिला सायासे देव तिही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये नारायण तेची झाले
तुका म्हणे आसी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये नारायण तेची झाले उपस्थित. प्रभुप्रिय भाविक श्रोते सज्जन, प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सद्गुरू शामनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये सद्गुरू दास महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञातिलाची बापूराव 13वी का 7व्या दिवसाच्या प्रथम सत्रातील कीर्तनरूपी सेवा पूर्वसंचितानं म्हणा, पूर्वजांच्या कृपेने महत्पुण्याने गावकऱ्याच्या इच्छेने महाराजांच्या आग्रहाखातर ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. टाईम थोडा आहे, आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त राना काढायच्यात. कारण कसं की टायमाचंही भान आहे, कारण राहिला आपल्याला 1 तास. कारण सगळ्याला चान्स आहे, गायकाला चान्स आहे, मग गायकांना थोडं चाल, त्यांना बी थोडा आनंद मिळाला. कारण का सकाळाशी येते आहे अधिकार, प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकानं येऊन हा नामयज्ञ आहे. त्या नामयज्ञामध्ये आपल्या अंतकरणातील सतविवेक भावना, अंतकरणातील भक्तिभाव त्या नामयज्ञामध्ये प्रत्येकानं समर्पित करायचा असतो. विठ्ठला अशा प्रसंगाला अनुसरून कीर्तनरूपी शिवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सगळ्यात लहान म्हणजे 3 चरणाचा अभंग आहे. अभंग लहान आहे पण सूत्रबद्ध आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय मांडत असताना तुकोबाराणी या अभंगातून ज्यानं या नरदेहाला येऊन नरदेहाचं नेमकं उद्दिष्ट त्यानं साध्य करण्यासाठी किंवा साध्य स्थिती परत जाण्यासाठी त्यानं साधना काय केली आणि साधना करत असताना त्या साधनेमधले सहाय्यक करणारे घटक आणि प्रतिबंधक करणारे घटक याचं अनावरण कसं केलं आणि ते स्वरूपापर्यंत कसे पोचले याचं थोडक्यामध्ये चिंतन मांडलेलं आहे. विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी आणि थोडा परिचय असा. गुरुपीठ सामनगाव आणि सगळ्यांचं आदरस्थान आहे महाराज. पंचक्रोशीतीलने कुठपर्यंत जरी आपण गेलो तर सगळ्यांचं आदरस्थान आहे आणि या आदरस्थानावर सगळ्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे. हे भव्य दिव्य असणारं असं सभामंडप. कारण का की ज्या काळात मी येत होतो देवा त्या काळात हे नव्हतं. ज्या काळात आम्ही लहानपणी ज्या वेळेला मालक होते आणि त्या काळामध्ये एक विनोदी विषय असायचा मामा आमचा. कारण आम्हाला जोडीदार होते वार येतात त्या दत्ता काठे आणि बाबूराव कोलते. लक्षात आलं का? आणि मग मला मालक म्हणायचे बुवा, मला नेहमी बुवा म्हणायचे. मग आम्ही गुरुवारला भजनाला यायचो.
मी एक थोडा त्यांचं एक स्मरण म्हणून सांगून जातो. आणि मग त्यांना म्हणायचं, बुवा हे काटे वारे आणि कोलते त्यात तुमचं कसं व्हायचं? मी म्हणायचो, बाबा जसं होईन तसं होईन, पण राहतो यांच्या संग, स्मरण म्हणून. आणि त्या काळातला एक तो आनंद होता महाराज. आणि मग त्या आनंदामध्ये आम्ही राहायचो. आणि मग तो विषय, पण त्या काळामध्ये एवढी सुधारणा नव्हती. पण आज जेवढं बघावं तिकडं महाराज सगळं वैभव दिसतंय महाराज. आणि म्हणून अशा वैभवाला अनुसरून आजची कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, अभंगाचं यथामती यथार्थ थोडक्यामध्ये आपण चिंतन पाहणार आहोत. महाराज, संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाले, अवतीर्ण होतात. मग संतांची मांदियाळी आहे. प्रत्येक जात नाही असं की त्यामध्ये संत नाही असं, प्रत्येक जातीमध्ये संत आहेत. आणि मग या संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सर्वसामान्यासारखं जीवन, जसं तुम्हा आम्हाला गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं तसं त्यांनाही गर्भवासाचं दुःख भोगलं महाराज. आणि नंतर मनुष्य देहाला आल्यानंतर काय करावं? कारण का हा भगवंतानं जो तुम्हा आम्हाला नरदेह दिला आहे, तो का दिला? त्याची प्रमाणं अनेक आहेत. दिवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा किंवा दिले इंद्रिय हातपाय कान, मुख बोलाया जेणे तू जोडशी. महाराज, मनुष्य देहाचं मूळ उद्दिष्ट आहे की या देहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घे. बरोबर आहे. कारण दुसरं उद्दिष्टच नाही महाराज. संसार हा होत असतो. संसार इतर योनीमध्ये बी संसार आहे. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम महाराज. भोग हे प्रत्येक योनीमध्ये आहेत, पण मनुष्य देह एवढा श्रेष्ठ आहे की या मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करता येते. हे संत महात्म्यानं तुम्हा आम्हाला दावून दिला. स्वये जनार्दन त्याची झाले, स्वस्वरूपाची ओळख हे संत महात्म्यानं करून घेतली. मग खरंच आहे का आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो आणि आल्यानंतर स्वस्वरूपापर्यंत किंवा देव होण्यापर्यंत जाता येतं का? देव होता येतं का? तर साहजिकच आहे महाराज. कारण अभंगातच उत्तर दिलेलं आहे की होता येतं. देव होणं म्हणजे नेमकं काय होणं हा एक प्रश्न. देव होणं, देव 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 म्हणजे काय? देव होता येतं का? तर प्रमाण आहे संताचे आपले. मनुष्य देह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देव होऊ म्हणती ते देवची होती. किंवा आपल्या बाबांचं प्रमाण आहे, आठवणीत येत नाही. माझी मज दाखविले. काय केलं? माझी मज दाखविले. आणि पुढं काय बापूराव? जन्म मरण चुकविले, जन्म मरण चुकविले, जन्म मरण चुकविले, जन्म मरण चुकविले. माझी मज दाखविले, जन्म मरण चुकविले, माझी मज दाखल जन्म मरण चुकविले. काय केलं?
चुकविलं म्हणजे साहजिकच चुकवता येतं म्हणायचं. जन्म मरण, जन्म आणि मरण, मरण जन्म महाराज हे चुकवता येतं. पण कधी चुकवता येतं तर साहजिकच संताच्या आशीर्वादानं, संताच्या सानिध्यामध्ये, संताच्या कृपेनं ज्ञान झालं की मग मात्र जन्म मरण चुकवता येतं. विठ्ठल संत महात्मे या भूतलावर याच्यासाठीच निर्माण झाले महाराज. महाराज संत महात्मे आणि देव भगवान परमात्मा ही येतो त्याला अनावला आणि संत महात्मे या भूतलावर येतात असतात. पण येण्याचा प्रत्येक दोन्हीचा हेत निराळा आहे. मात्र दोन्हीचा काय हेत निराळा आहे. देव येतो पण देव येतो कोणासाठी येतो? भक्तारा की दुर्जनासी. म्हणजे भक्त कोणासाठी येतो? देव कोणासाठी येतो? बोलत राहो आपण सगळे एकाच गावची जवळची बोललं म्हणजे काय होतं थोडं मला बी थोडं वाटतं की तुम्ही खरंच ऐकतात. लक्षात आलं संदीप महाराज? नाहीतर काय होतं तुम्ही ग बसला की मला वाटतं हे ऐकत नाहीत कारण तुम्ही कटाळात काय की 5-7 दिवस झालं असं वाटतं. लक्षात आलं का? देव येतो पण देव येत असताना कुणासाठी येतो? एकतर देव भक्तासाठी येतो किंवा दुर्जनासाठी येतो. देव कुणासाठी येतो? दुर्जनासाठी येतो किंवा सज्जनासाठी. लक्षात आलं का? मग या भूतलावर देव आला, गृहीत धरा, दुर्जनाचा संहार केला, सज्जनाचं प्रतिपालन केलं आणि देव पुन्हा वैकुंठाला गेले. देव कुठे गेले? वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण भूतलावर गेलो, दुर्जनाचा संहार केला, सज्जनाचं प्रतिपालन केला, पण या भूतलावर सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग नाहीत. सज्जन आणि दुर्जन. देव येतो कोणासाठी? आता थोडं लक्ष देऊन आहे का? कारण का देव येतो तो कोणासाठी येतो? एकतर सज्जनासाठी किंवा दुर्जनासाठी. आता लक्षात घ्या. आता सज्जन आणि दुर्जन यापैकी आपण नेमकं कोण? आपण कोणाकडे बोलतो? आवरच नाही. आता माझ्या सकड धरा, आपल्यापैकी सज्जन कोण आहे? आपल्यापैकी सज्जन आहे का? मला सगळ्याला माहिती आहे किती पाणी जाते कुंडमध्ये. कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या, म्हणजे आपण सज्जनामध्ये मोडत नाहीत. ठीक आहे, जाऊ द्या. सज्जन नाहीत. आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? आहे का देवा? म्हणजे आपण सज्जनही नाहीत आणि आपण दुर्जन नाहीत. मग देव आपल्यासाठी येईल का? नाही. देव येतो कोणासाठी? एकतर सज्जनासाठी येईल किंवा कोणासाठी येईल? मग आपण सज्जनही नाहीत आणि आपण मग देवाचा आपल्यासाठी देव येईल का? नाही येणार महाराज. आपल्यासाठी देव येणार नाही. पण देवाच्याही लक्षात आलं की या भूतलावर सज्जन आणि दुर्जन हे दोनच नाहीत आणि म्हणून भगवंतानं महाराज अस्तित्व देवाचंच पण रूप मानवाच आणि मग अवतार तुम्हा उतरया जन जडा जीवा, उतरया जन जडा जीवा, उतरया जन जडा जीवा, उतरया जन जडा जीवा. अवतार तुम्हा
उदाराय जन जड जीव पुत्राय जन जड जीव अवतार तुमा राजा कारण अवतार तुमा राजा कारण उदराया देव भगवान परमात्मा हा सज्जनासाठी दुर्जनासाठी आपल्यासाठी येत नाही, पण ज्या वेळेला संत स्वरूपानं येतो, कारण देवतेची संत आणि संततेची देव निमित्त त्या फक्त निमित्त त्या प्रतिमा आहेत महाराज. आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाची आरती करतो. आरतीमध्ये काय प्रमाण आहे? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव म्हणजे कोणाचा अवतार? भगवंताचाच अवतार. संत महात्मे हे भगवंताचा अवतार. पण ज्या वेळेला संत रूपानं येतात त्यावेळेला सज्जन आणि दुर्जन हे पाहत नाहीत. उद्धाराया जन जड जीव. संत महात्मे आल्यानंतर जीवाचा उद्धार, जडाचा उद्धार आणि जनाचा उद्धार. जगी आले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. धारायाले दिन जन दिन जना दिन जन उद्धाराया आले दिन जना दिन जना दिन जन ब्रह्मादिकाची वंदित पायवडे ब्रह्मादिकाचे वंदित पायवडे उद्धाराया आले जड दीनजन दीनजन. लक्षात आलं का? जडाचा उद्धार, जनाचा उद्धार आणि जडाचा उद्धार. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं क्रीडामुखी वेद बोलविला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं रेडा बोलविला. जीवाचा उद्धार चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. महाराज मोक्ष मार्गीचा सांगते. मला पुढचं नाही सांगायचं. चालविली जड भिंती. भिंती ही जड म्हणजे जडाचा. आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबारायानं हरिपाठासारखा ग्रंथ सर्वसामान्यासाठी केला, म्हणून जनाचा उद्धार विठ्ठला.
झाला. महाराज संत महात्मे असे असतात महाराज की संतांना एकदा का आपल्या हाताला धरलं, आपल्या एकदा हाताला धरलं. एक मला दृष्टांत आठवला. मी मामा गोष्ट वाचली होती, एक लेख होता. लेख एका रस्त्याच्या कडाला एक भिकारी भीक मागत होता. भिकारी भीक मागत होता बापू. आता भिकाऱ्याचं काम असतंय महाराज, माय बाप सगळ्यात तो भाषा वापरतो आणि मग भीक मागत होता. एक सदग्रस्त चांगला. आणि मग त्याला असं वाटलं की आपण या भिकाऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या भिकाऱ्यापाशी गेला महाराज. तो खिशात हात घातला आणि खिशात हात घातल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं पाकिट घरी राहिलं. त्याला वाईट वाटलं. चांगलं असल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण द्यायला पाहिजे होतं पण आपलं पाकिट हातात घरी राहिले. आणि म्हणून तो त्या भिकाऱ्यापाशी गेला. त्या भिकाऱ्यापाशी गेला. त्या भिकाऱ्याचा त्यानं हात हातात घेतला आणि हात हातात घेऊन त्या भिकाऱ्याला सांगितलं, संतोष महाराज म्हणला मला तुम्हाला देण्याची इच्छा होते महाराज, पण माझं पाकिट घरी राहिलं आहे. मी उद्या तुम्हाला ध्यान करून नक्की दान देईल. महाराज ज्या वेळेला त्या भिकाऱ्याचा हात हातात घेतल्यानंतर तो भिकारी डसाडसा रडायला लागला. त्यानं सांगितलं, मालक भीक देणारे अनेक मिळाले, भीक देणारे अनेक मिळाले. कुणी 1000 दिली, 500 दिली, 100 दिली, 10, 5 भिकेला कमी नाही. पण आयुष्यात माझा हात हात घेणारा तो पहिला पुरुष आहे. तसं संसारात राबवणारे आपल्याला सगळेच आहेत. आपला कधी हात सोडून देतील सांगता येणार नाही. पण संतांना काय एक बार हातात हात धरला की मग मात्र ते मला सोडत नाहीत. का सोडत नाहीत की त्यांना माहीत असते ह्याचं हित कशात आहे, ह्याचं अनहित कशात आहे. महाराज आपल्या हिताविषयी आपण जागरूक नाहीत. आपले आई वडील हे आपल्या हिताविषयी जागृत नाहीत. मग आपलं हित कुणाला माहिती आहे? आपलं हित माहिती आहे संतांना. माझे हित करीती सकळ करीती सकळ महाराज मनुष्य देहाचं हित कशात आहे ते संतांकडे संतांना माहिती महाराज. आणि हितासाठी आपल्या हितासाठी संताकडे यावं. संसारातलं गाराणं घेऊन कधी संताकडे जाऊ नका महाराज. संसार सुखाचा होईल असं कुठल्याही संतानं
महाराज गातेत नाही, गीतेत नाही, ज्ञानेश्वरीत नाही, भागवतात नाही. तुमचा संसार सुखाचा होईल असा कुठल्याही संताचं प्रमाण नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधावडी आहे संसार, सुखाचा विचार, विचार नाही कोठे. दुःख बांधावडी आहे संसार, सुखाचा दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार. अनेक प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ चौकडी सगळं जे प्रमाण आहेत ते संसार सुखाचा नाही महाराज. मग या संसारामध्ये देव येऊ द्या किंवा संत येऊ द्या किंवा तुम्ही आम्ही असू द्या, महाराज भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र संसाराला आले. काय सुख होतं महाराज. बापू सकाळ गादीवर बसायचे. कवा गादीवर बसायचे? सकाळ. संध्याकाळी राजकारण झालं महाराज. देव आहे ना तो. 14 वर्ष कुठं जावं लागलं? वनवासाला जावं लागलं. 14 वर्ष वनवास केला. बरं वनवास तरी सुखाचा का? पुन्हा बायको रावणानं पळून नेली महाराज. तिला त्याच्या संग युद्ध. बरं पुन्हा आणली. त्या धोब्या नाळ घेतला पुन्हा. सांगा देव जरी या संसारामध्ये आला तरी सुखाचा आहे का? सुखाचा नाही महाराज. मी एक उदाहरण देतून पुढं चलतो. चक्रवर्ती राजा महाभारतातलं एक उदाहरण देऊन जातो. धृतराष्ट्र सार्वभौम राजा आहे बापू. तो आपल्यासारखं 4 एकर 5 एकर नाही महाराज. एखादी गाडी, एखादी मोटरसायकल, झाला आपला थाट. तो सार्वभौम राजा आहे महाराज. हस्तिनापुराचं ऐश्वर एवढं होतं महाराज की ते सांगणार सुद्धा नाही. मग एवढा मोठा राजा. बरं 1-2 पोरं नाही, 100 पोरं. किती पोरं? 100 पोरं महाराज. आणि मग नौकर चाकर सगळं थोडं शॉर्टकटनं चला. लक्षात आलं का युद्ध झालं. आणि युद्धामध्ये काय झालं? 100चे 100 मेली महाराज. सार्वभौम राजा. संसारातली स्थिती सांगतो. 100 पोरं मेल्यानंतर तर पांडव थोडे धार्मिक होते. आणि मग साहजिकच तो धृतराष्ट्र पांडवाकडे राहू लागला. पण भावाभावात ती सगळी सारखी नसतात. त्यामध्ये थोडा भीम होता. त्याला सारखंच असं भांडणं करायचा नाद होता सारखा. आणि मग त्यांना त्या धृतराष्ट्रापाशी जायचं बापू. आणि म्हणायचं घरे आंधळ्या आयुष्यभर आम्हाला त्रास दिला आणि आमच्या तुकड्यावर खायची पाळी तुला आली. तुझी पोरं मी मारली म्हणायचं. आणि म्हातारं ते जेवायला बसलं बापू की त्याने कसं पोर मारलं ते सांगायचं. आता मला सांगा असा कोणता बाप आहे की आपल्या पोराला कसं मारलंय सांगितलं त्या म्हातारा जीव वाटेल का? बरं एक दिवस आहे का? 100 पोरं कशी मारली? 100 4 महिने गेले ना महाराज त्यात. ते 4 महिन्यात असं झालं. धर्मराज एक दिवशी आले. विचारलं का तात आमच्याकडे काही कमी आहे का? ते म्हणले काय नाही, तुमच्या कृपेनं सगळं चांगलं आहे. पण जेवायला बसलं की माझी पोरं कशी मारली ती भीम सांगतो. धर्मराजानं भीमाला बोलवलं. का रे भीमा, अरे असं कुठं सांगत असतात का जेवताना? भीमानं हात जोडले. दादा चुकलं, आता नाही बोलणार. दुसरा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी भीमानं विचार केला जेवताना सांगायचं नाही. जेवायच्या आधी 10 मिनिटं सांगितलेलं काय अडचण नाही. महाराज इतिहास असा आहे की शेवटी धृतराष्ट्र
हा तो राज्य सोडून एका वनात जातो. डोंगरात गेल्यानंतर तिथं त्या डोंगराला त्या वनाला चौकून आग लागते महाराज आणि त्या आगेमध्ये तो होरपळून मरतो. ही कुणाची स्थिती? सार्वभौम राजाची. मी का सांगतो की संतांकडे संसारासाठी कधी काही मागू नका. संतांकडे आलं की फक्त एकच बोला, कैमी उद्धार पावे, कैमी उद्धार पावे, तुम्ही सांगा संत जना, तुम्ही सांगा संत जना, हे करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. मला संत महात्म्याकडे ज्या वेळेला आपण येऊ त्यावेळेला एकच विचार, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. मला चित्त माझं समाधान, कारण का सगळं समाधान आहे पण चित्त समाधान नाही महाराज. चित्ताची अवस्था रात्रंदिवस तळमळते माणूस संसारामध्ये. आणि मग चित्ताला जर शांत करायचं असेल, चित्ताला जर एकाग्र करायचं असेल तर महाराज संताशिवाय दुसरीकडे स्थानच नाही महाराज. कुठेही जावा, कारण चित्त हे चंचल जरी असलं तरी योग्य ठिकाणी गेलं, योग्य विषय त्याला मिळाला तरच ते शांत राहतं महाराज. आणि मग बाकीचं सगळं कसं आहे? बाकीचं जे आहे ते अतृप्त आहे. संसाराचं उदाहरण करत असताना अनेक उदाहरणं केली. लटिका व्यवहार, सर्व हा संसार, वाया इरजार हरिवीन, किंवा गारुड्याचा खेळ दिशे क्षणभरी, तैसा हा संसार. वास्तविक पाहतात त्याचं स्वरूप जे आहे ते शाश्वत नाही आणि म्हणून तिथं समाधान नाही. मग समाधान कुठं आहे? सदाचिता समाधान तेरे सदाचिता, समाधान तेरे सदाचिता, समाधान तेरे सदाचिता. ओ सदा नाम गोसा करू हरि करो तेरे सदाचिता, समाधान तेरे सदाचिता, समाधान. हो सदा नाम घोषा हरि का तेरे सदाचिता, समाधान. तेने सदा चित्ता समाधान, समाधान सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, समाधान आनंद हे स्वरूप महाराज. हे कुणाचं स्वरूप आहे? आता आपण मूळ अभंगाकडे मी यायला लागलो आहे. थोडं लक्षपूर्वक आहे का? कारण का आपला विषय की या मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंत स्वरूप होता येतं का? तर संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण होऊन स्वस्वरूपापर्यंत गेले महाराज. स्वये जनार्दन, स्वये जनार्दन आपलं एक दृष्टांत चाललाय. लक्षात आलं का? आपण काय सांगत होतो? कीर्तन ठाला विठाला 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 देव होता येतं का? तर होता येतं. मग देव देव होणं म्हणजे नेमकं काय करणं? देवाचं स्वरूप काय आहे? आनंद, अद्वय, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज देय योग्याचे आनंद स्वरूप. हे कुणाचं स्वरूप आहे? भगवंताचं. मग आनंद जिथं आहे महाराज तिथं सुखही नाही आणि दुःखही नाही. सुख दुःख ही संसारात असतात. सुख दुःख
संसारात असतात, पण त्या स्थितीपर्यंत आनंदापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल? महाराज एक उदाहरण दिलेलं आहे महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशते ते, मी माझी हरपलो गा ठाई जेतेच्या ते, सुखे मी निजलो गा सुखे मी निजलो. सुखे कुठं सुख आहे? वृत्ती हे निवृत्ती झाली महाराज. वृत्ती ही निवृत्ती झाली आणि वृत्ती निवृत्तीला न्यायची असेल तर तिला या संसारातून बाजूला काढावा लागेल. कारण संसारामध्ये वृत्ती निवृत्ती होत नाही महाराज. ती सारखी पुढं पळत आहे, सारखी पुढं पळत आहे महाराज. तिथं निवृत्ती होत नाही. आणि मग जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत आनंदाकडे जाता येत नाही. आणि मग होता येतं का? तर भगवंताचं जे स्वरूप आहे ते आनंद, अद्वय, नित्य, निरामय. मग हे आनंद स्वरूप आहे. ते स्वरूप संत महात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे. मी मगाच प्रमाण दिलो, माझी मज दाखविले जन्म मर. जे दुःख आहे, दुःख कशाचं आहे? जन्माचं आणि मरणाचं आहे का नाही? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, अनेक प्रमाण आहेत आपल्याला देण्यासाठी. म्हणजे जन्म मरणाचं दुःख आहे. या दुःखाच्या बाहेर काढण्या हे महाराज संत महात्म्यानं केलं आणि करून दावलं. स्वतः झाले आणि जगासाठी उपदेश करून ठेवला. म्हणून संताकडे आल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे? 2 क्रिया अध्यात्मानं सांगितलं. एक अनुकरण आणि दुसरं अनुसरण. अलग लक्षात. अनुकरण आणि अनुसरण 2 क्रिया. अनुसरण म्हणजे संत काय श्रवण, काय सांगतात ते ऐकलं पाहिजे. आणि जे सांगितलं महाराज तेच केलं पाहिजे. कारण आपलं कसं आहे, ऐकायचं पण करायचं नाही. आपण ऐकतो पण करत नाही. मग माऊली सांगतात, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरवला. कारण का मनाला योग्य गती तिथे मिळत नाही. कारण गती मिळते कुठं? संताच्या संगती. मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. मनाची सुखरूप अवस्था, सुखरूप अवस्थेचं साधन हे संत महात्म्याला माहीत आहे. आणि म्हणून तुकोबाराया या अभंगात संतांना कुठल्या स्वरूपाला गेले ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. पूर्व पक्षी थातो भिकारीने जन, हे पूर्व पक्षी थातो भिकारीने जन. पूर्व पक्षी
जाणं त्याची झाले, स्वस्वरूपापर्यंत ते गेले. पण स्वस्वरूपापर्यंत जाण्यासाठी महाराज त्यांनी साधना काय केली त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. हे देवती बाळे धरिला सायाचा, देवती बाळे धरिला सायाचा, देवती बाळे धरिला सायाचा, देवती साया, हे देवती बाळे धरिला साया, देवती धरिला साया, नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, देवती बळे धरिला सायासे, जे स्वस्वरूपापर्यंत गेले त्यांना काय साधना केली तर देव धरला. पण लक्षात घ्या, देवाकडे जाण्याकडे, देव धरण्याच्या आधी पूर्व पक्षी म्हणजे देवाकडे जाण्याच्या आधी काय केलं, जन आणि धन या दोन्हीचा त्याग केला महाराज. लक्षात आलं का? कारण का साधना करत असताना साधनेला सहाय्य करणारे काही घटक असतात आणि साधनेला प्रतिबंध करणारे काही घटक असतात. साधना करत असताना सहाय्य करणारे काही घटक आहेत आणि प्रतिबंध करणारे काही घटक. त्याकरता जे प्रतिबंध आहेत, जे भगवंताकडे जाण्यासाठी अडचण करतात महाराज, तर काय आहे तर जन म्हणजे माणसं नाही, कारण जनासाठी संताचा अवतार आहे. उद्धाराया जन संत, त्या मग जनाचा उद्धार म्हणजे जनाचा याचा अर्थ होतो जनाचा म्हणजे मानाचा. लक्षात आलं का? जनात जायचं पण मानाची अपेक्षा ही संत सांगतात महाराज आम्हाला नुसती चाल नाही दिली एक नाही, आपलं सगळं चाललंय ते कशासाठी? मानासाठी महाराज, मानासाठी. मान नाही दिला, हार नाही घातला, तरुण नाही घेतली, नाही बोलला, नाही गेलो न म्हणला, तिथपर्यंत गेलो पण नाही महाराजांनी मला बोलले. लक्षात आलं का? आणि मग भगवंत धराय साधना करत असताना साधनेला हे प्रतिबंध करणार आहे, कारण मानाची अपेक्षा न केली पाहिजे आणि धनाचा लोभ धरला पाहिजे, धरला ना पाहिजे. संत महात्म्या
हा सोनी रुपयामा मृत्यू मृत्यू के समान माणिक पाषाण जैसे. महाराज धनाकडे संतांना पाहिलेलं आहे. आता जन तन धन केले तृणाही समान, केले तृणाही समान, केले तृणाही समान. जन तन धन केले तृणाही समान, केले तृणाही समान, केले तृणाही समान. हा जन तन धन केले तृणाही समान, हे केले तृणाही समान, केले तृणाही समान. केले तृणाही समान, केले जनतन केले तृणाही समान. महाराज पा हे म्हणतो आपण कशासारखं केलं. तृण म्हणजे गवत. गवताला काय किंमत आहे का? नाही महाराज. तसं धनाला आणि मानाला संत महात्म्यानं तसं लेखलं महाराज. कधी मानाची अपेक्षा नाही. कारण का ज्याला हे कोणासाठी आहे? ज्याला स्वस्वरूपापर्यंत जायचं त्याच्यासाठी. काय तर त्यांना काय केलं तर साहजिकच देव धरला. पण देव धरायच्या आधी जे आहे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जनाचा धिक्कार केला, म्हणजे मानाचा धिक्कार केला, धनाचा धिक्कार केला, सायास केली. बळ कशाचं? विवेकासहित वैराग्याची बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ महाराज धगधगीत अग्नी जैसा. लक्षात आलं का? विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी महाराज लागतात. काय लागतं? विवेक लागतो महाराज. जे विवेकाची भाषा न जाणती, वैराग्याचे शिव न सेविती, ते ज्ञान केवी पावती धनुर्धरा. ज्याला विवेक कळत नाही, ज्याला वैराग्य कळत नाही महाराज, त्याला ज्ञान कधी होणार? आणि ज्ञान नाही झालं तर भगवंताची प्राप्ती कशी होणार? त्याकरता काय पाहिजे? सायास जे आहे, बळ जे आहे ते कशाचं असलं पाहिजे? एक विवेक जागृत झाला पाहिजे. विवेक आपल्या अंतकरणामध्ये हे विवेक जागृत करण्याचं कार्य संत महात्मे करतात. म्हणून संताकडे जाय, म्हणून त्यांना शरण गेलं पाहिजे महाराज. पण संतांना शरण जात, मी मगाच सांगून गेलो की फक्त आपल्या आत्मउद्धारासाठी संताकडे जा. संसारातलं मागण्यासाठी, संसारातलं काही गोष्टी मागण्यासाठी संताकडे जाऊ नका. आणि मी गॅरंटीनं सांगतो की संत महात्मे संसारातलं कोणालाच देऊ शकत नाही. काय सांगतो की तुम्ही संसारासाठी कुठल्याही संताकडे जा, संत काही संसारासाठी सांगू शकत नाहीत. फक्त तुमच्या आत्मकल्याण, आत्मउद्धारासाठी संतांकडे जा. कारण का ते ज्ञान त्यांच्याकडे आहे. कारण ते स्वयजनार्दन स्वस्वरूपापर्यंत गेले आणि तुम्हाला आम्हाला हे त्याचं ज्ञान करणं देत असतात. म्हणून स्वयजनार्दन ते ती झाले. पण देव धरत असताना कुठलं बळ वापरलं तर एक विवेक आणि वैराग्य याचं बळ वापरलं आणि देवाला धर. आता देव धरला म्हणजे आता देव काय वस्तू का धरायला? त्याची अनेक अभंगातून प्रमाण दिलेले आहेत. एक धरीला आम्ही रुक्माईचा देवाला धरायचं म्हणजे असं नाही महाराज. त्याला कुठं धरायचं? चित्तात धरायचं. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आता ज्या चित्तामध्ये देवाला धरायचं, ज्या चित्तामध्ये देवाला धरायचं ते चित्त आधी काय पाहिजे? निर्मळ पाहिजे. निर्मळ पाहिजे. सर्व सिद्धीचे काय मन करा रे प्रसन्न. कारण का जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, कारण मल विक्षेप आवरण हे सगळ्या शास्त्रीय भाषा आहेत. कारण इकडं गेलं की पुन्हा लय लांब जाईल. त्याच्यापेक्षा इतकं लांब जात नाही, कारण कळलं असं सांगायचं. अलग लक्षात. कारण आता सगळीच भाषा इकडं वापरायची मला संतोष महाराज की पुन्हा 1 तास त्यामध्ये जाईल. मला सांगायचं आहे काय की अंतकरणामध्ये ज्या चित्तामध्ये भगवंताला धारण करायचं, ज्या चित्तामध्ये देवाला धरायचं आहे महाराज, ते चित्त मलिन आहे. आणि म्हणून हे मलिन चित्त संत सानिध्यामध्ये आलं.
संतांच्या सहवासात आलं, त्यांच्या चरणाचा स्पर्श, त्यांच्या मुखातील वाणी हे ऐकल्यानंतर काय होतं, आपलं चित्त थोडं थोडं थोडं, एकदम होत नाही महाराज, थोडं 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 चित्त शुद्ध व्हायला जातं. आणि मग एक बार का त्या चित्तामध्ये तो राहिला, मग पुन्हा साठविला राहे. पुन्हा एक बार तो एकदा का साठला की मग बाहेर जात नाही. मग देव धरला, देव धरत असताना बळ वापरलं, कशाचं, विवेकाचं आणि वैराग्याचं बळ वापरलं, भगवंताला धरलं आणि स्थिती काय निर्माण झाली, स्वये जनार्दन तेची झाले स्वये जनार्दन, तेची झाले स्वये जनार्दन, हे तेची झाले स्वये जनार्दन. पूर्व पक्षीदातो, पूर्व पक्षीदातो भिकारी रे स्वये जनार्दन, तेची झाले स्वये जनार्दन, तेची झाले पूर्व पक्षीदातो भिकारी रे स्वये पक्षीदातो भिकारी रे स्वये जनार्दन, तेची झाले स्वये जनार्दन, तेची झाले. स्वये जनार्दन तेची झाले. जनार्दन स्वस्वरूपापर्यंत गेले, पण जात असताना आता सगळ्याला कळालं की देवाला धरलं. देव धरण्याच्या आधी पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. मग आता हे करण्यासाठी, हे होण्यासाठी महाराज लगेच नाही सांगितलं. आपल्याला कसं आहे, इथं आलं नुसतं हात ठेवला की असं वाटतं की आपल्या जन्माचं कल्याण व्हावं. महाराज हे एका जन्मात नाही होत. एका जन्मात आहे का महाराज, हे एका जन्मात नाही होत. तुकोबाराया प्रमाण देतात, दुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण, हे दुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण, या येतवारी होते ती कारण, यावया यथवारी होतेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन, हे दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन, विलासी प्रिनामा कोणी कर विलासितो तुका संता, दोन्ही खर जोडो दाते हो दान करा, दाते पंढरपुरा दाते हो दान करा, माता दाते हो दान करा, दाते पंढरपुरा नमो दान करा, दाते पंढरपुरा. दुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येतवरी होतेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन, विनवितो तुका संता. दोन्ही दुरून, दुरून याचा अर्थ लांबून नाही, अनेक जन्मापासून. महाराज किती जन्म झाला, फेरा अनेक जन्मापासून करीत आलो, म्हणून तुकोबाराया याच दृष्टीनं हेच प्रमाण अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मानते ते नचले दातारे, तुका मानते यासे नचले दातारे,
नचले तातडे तुका म्हणयाचे नचले तातडे तुका म्हणया नचले तातडे तुका म्हणयाचे गोडी येईल करो अनुभव गोडी येईल पूर्व पक्षिरातो जिकायेल जल पूर्व पक्षिरातो जिकायेल जल हे अनुभवे गोडी अनुभवे गोडी हे येईल पूर्व पक्षिरातो एकारीले जग पूर्व पक्षिरातो सोय नारायण तेथे झाले हे सोय जनार्दन तेथे झाले सोय जनार्दन तेथे झाले पूर्व जे आले पूर्व पक्षिरातो डोबार कुमारी 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 तुका म्हणे अशी नचले तातडी याला गडबड चालणार नाही हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू महाराज लक्षात आलं का गडबड नाही चालत आपल्याला कसं आहे पे हळद हुगुरी म्हणजे लगेचच्या लगे रिझल्ट पाहिजे पण याच्यात नाही येत लगेचच्या लगे रिझल्ट एक आठवलं म्हणून आमचे बाबा एक दृष्टांत सांगायचे माणसाचा स्वभाव लगेचच्या लगे पाहिजे याच्यासाठी चिंतन असायचं उन्हाळ्याचे दिवस मामा आणि मग उन्हाळ्याचे दिवस म्हणलं की आंब्याचा सीझन असतो महाराज काय असतो आंब्याचा सीझन आणि मग असे आंबे त्या झाडावर पिकलेले असायचे महाराज मग हे पिकलेले आंबे खाण्यासाठी लोक येतातच त्यात 2-4 माकडं होती मग ती माकडं काय झालं त्या आंब्याच्या झाडावर गेली आणि गेल्यानंतर त्यांना ते आंब पिकलेले आता पूर्वीचा काळ असायचा मोठे मोठे आंबे आता आंबे राहिले नाहीत आता सगळं संकरित झालं महाराज पूर्वी आमच्याकडे असा एक आंबा होता की त्या आंब्याला कमीत कमी 80-90 हजार आंबं निघायचं महाराज अनेक आता सगळ्याला माहीत असेल घरी आंबा म्हणून होता एका गडाला महाराज त्याला 70-60 आंबं राहायचे एका गडाला एवढी झाडं होती का ती की 70-80 आंबा निघायचं तसले आंबे महाराज उतरीत नसायचे पिकलेले ते माकडं चल्लीवरी आंबा खायला लागलं त्या मालकानं बघितलं मालकाला वाटलं एवढा आंबा पिकलाय ना तर ही माकडं सगळी वाटोळं करायला लागली मग त्यानं काठी घेतली महाराज त्या माकडाला हाणायला सुरुवात केली मग त्या माकडानं विचार केला की आपण आंब्यावर चढलो म्हणून मालकाने हाणलं आपल्याला कारण आंबा लोकाचा आहे त्याकरता आपणच आपला लावला तर त्यांना काय विचार केला आपण आपलाच आंबा लावला तर नाही मग त्यांचं ठरलं म्हणले आता लोकांच्या आंब्यावर चढायचं नाही आपण आपला आंबा लावायचा मग आता आपल्याला रान सुपीक नदीकाठ महाराज गाळ आलेला वाहून सारी माती अशी मग आता रान काय साधं होतं का चांगलं रान मग एक जणांना खड्डा केला एक जणांना पाणी आणलं एक जणांना खतं आणलं एक जणांना कोई आणली आणि महाराज मग त्यांचा कार्यक्रम चालू झाला मग ते खड्डा खणला खड्ड्यात महाराज ती कोई टाकली वरनं माती लुटली पाणी घातलं आणि ती 4 माकडं
त्या आळ्याच्या कडानं बसली. मग अर्धा तास झाला म्हणले आंबा कसा वर येईना. दोन तास झालं तरी म्हणले आंबा कसा काय वर येईना. ती म्हणले जरा उकरून बघा. मग थोडं उकरून बघितलं मला. ती म्हणले एक माकडा, ती माकडच महाराज. ती म्हणलं आता कुईत आला असन थोडा. महाराज त्यांनी कुई घेतली आणि दातानं फोडून टाकली. आता मला दृष्टांत सोडून द्या. जमीन योग्य आहे, लक्षात आलं का? खडा योग्य आहे, खत योग्य आहे, बी योग्य आहे, पाणी योग्य आहे, प्रक्रिया योग्य आहे. ते झाड वापणार नाही का? वापणार आहे महाराज. पण त्याला लागवणारा जो विधी आहे, त्याला जो अवधी आहे, तो अवधी झाल्यानंतर ते झाड येणारच आहे. तसं संतांकडे आल्यावर आपलं हित होणारच आहे. पण त्याच्यासाठी तुका म्हणे येते न चले तातडी, गडबड चालत नाही. कारण का की इथं दमच पाहिजे महाराज. इथं संतांना एका जन्मात नाही सांगितलं. म्हणून तुका म्हणे न चले तातडी, अनुभवे गोडी, येईल कळू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.